नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, 2 दिवसात दिशा ठरवणार असं चव्हाणांनी म्हटलंय। तसंच अन्य पर्याय पाहिले पाहिजेत आणि म्हणून काँग्रेसचा राजीनामा दिला असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष आणि सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला। चव्हाणांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला आहे। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। 15 फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। अमित शहांच्या 15 फेब्रुवारीच्या संभाजीनगरच्या सभेत प्रवेशाची शक्यता आहे। 6 ते 7 आमदार चव्हाणांच्या संपर्कात असल्याची ही माहिती आहे। 6 ते 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचंही कळतं। 15 ते 16 आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत। मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। तर 6 ते 7 आमदार हे चव्हाणांच्या संपर्कात आणि 6 ते 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। काँग्रेसलाही मोठं खिंडार पडण्याच्या तयारीत चर्चा सध्या सुरू आहे। 15 ते 16 आमदार काँग्रेसमधून सोडतील अशी चर्चा सध्या सुरू आहे। भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून 200 कोटींचं कर्ज घेतलं होतं। त्या प्रकरणाची कारखान्याची कुटुंबियांची ईडी चौकशी होणार असल्याची चर्चा होती। केंद्राच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळा झाला होता असा उल्लेख। काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीनं नाराज असल्याची चर्चा। नांदेडमधून भाजपसाठी एक आश्वासक चेहरा म्हणून आपली निवड होऊ शकते असं समर्थकांचं मत असल्याची चर्चा।